उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे यांनी केला आहे. प्रभाग रचनेनुसार असलेल्या अनेक भागांची नोंद चुकीच्या प्रभागात करण्यात आल्याने सुमारे 4,500 मतदारांचे मतदान हक्क धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक विभागाने प्रभाग क्रमांक 13 मधील यादी भाग 1, 2 आणि 3 यांची नोंदणी प्रथम पृष्ठावर सुरुवातीलाच दाखविली आहे. मात्र आश्चर्य म्हणजे यादी भाग 25 मध्ये केवळ एकच मतदार दाखविण्यात आला असून त्यानंतर थेट यादी भाग 26 सुरू होते. प्रत्यक्षात यादी भाग 25 मध्ये येणारा साईबाबा नगर, कानसई रोड, भरतनगर हा संपूर्ण परिसर प्रभाग रचनेनुसार प्रभाग 13 मध्येच येतो. मात्र ही संपूर्ण यादी मुद्दाम प्रभाग क्रमांक 18 मध्ये वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील यादी क्रमांक 26 व 28 मध्येही प्रभाग क्रमांक 13 मधील मतदार दाखविण्यात आले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक 16 मध्ये यादी क्रमांक 145 खुसवण्यात आली असून त्यातील आम्रपाली नगरचा परिसरही प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 13 मध्येच येतो. या चुकीमुळे सुमारे 4,500 मतदार इतर प्रभागांमध्ये गेले असून संबंधित सर्व याद्या प्रभाग क्रमांक 18 व 16 मधून काढून पुन्हा प्रभाग 13 मध्ये समाविष्ट करण्यात याव्यात अशी मागणी महेंद्र अहिरे यांनी केला आहे. अन्यथा स्थानिक नागरिक योग्य उमेदवार निवडण्याच्या हक्कापासून वंचित राहतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान या सर्व चुकींच्या याद्यांविरोधात सर्व राजकीय पक्षांनी हरकती दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेची जी प्रारूप यादी त्यांनी प्रसारित केलेली आहे त्यामध्ये अतिशय गोंधळ घातलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 2 ते 3,000 नावं इतर प्रभागात वळवण्यात आलेली आहेत. जसं की आता हा 13 प्रभाग आहे, हे तुम्ही बघू शकता. सगळे स्थानिक नागरिक इथे आहेत. आम्रपाली नगरचे यांच्या ज्या याद्या आहेत, आम्ही जो डिटेल स्टडी केला त्याच्यामध्ये असं समजून आलेले की यांची पूर्ण यादी 145 क्रमांकाची यादी आम्रपाली नगर नावाची ही पूर्ण यादी 1,009 मतं ही 16 मध्ये वळवण्यात आली, प्रभाग क्रमांक 16. तर हा अतिशय अन्याय आहे. जे स्थानिकांना ज्या उमेदवाराला मतदान करायचे त्याच्यापासून ही सर्व वंचित राहणार आहे. त्यामुळे मी अजूनही विनंती करतो निवडणूक विभागाला, प्रशासनाला की याची गंभीरपणे दखल घ्यावी, नाहीतर मग आम्ही तीव्र आंदोलन याबद्दल छेडू. नाही, पूर्णपणे हा गलथान कारभार झालेला आहे. हे निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने या याद्या बनवल्या मला तर मोठा प्रश्न पडतोय. कारण की इतकी वर्ष ही सर्व जनता प्रभाग 13 मध्ये होती, 13 मध्येच मतदान करायची. परंतु या वर्षी मात्र मोठा पेच निर्माण झालेला आहे. यांची संपूर्ण यादी दुसऱ्या विभागात वळवण्यात आलेली आहे. तसंच प्रभाग क्रमांक 13च्या अजूनही 2 याद्या या प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेलेल्या आहेत. यादी क्रमांक 25, 26, 28 असा एकूण आमचा 4,500 मतदार हा पूर्ण दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे. तर माझी तुमच्या माध्यमातून हीच विनंती आहे की सर्व जी मतदार आहेत हक्काची, या सर्वांच्या आम्ही हरकती टाकलेल्या आहेत आधार कार्डच्या प्रूफ सहित. तर ती सर्व आयोगाने तपासणी करावी आणि या सर्व मतदारांना प्रभाग क्रमांक 13 मध्ये वर्ग करण्यात यावे. धन्यवाद. या संदर्भात तुम्ही संबंधित अधिकारी यांच्याशी बोलणं केले का, चर्चा केली का? आमच्या वरिष्ठांनी या संदर्भात आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. परंतु मी माझ्या लेबलवर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टीमने साधारणतः 25 ते 30 हरकती याबद्दल टाकलेल्या आहेत आणि आम्ही लेखी सर्व ते अर्ज केलेले आहेत पुराव्यासहित. जर का यामध्ये काही बदल झाला नाही तरी पुढची भूमिका काय असेल? आमच्या पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांनी सांगितलेली आहे की आम्ही याबद्दल तीव्र आंदोलन छेडू आणि नाहीच झालं तर आम्ही कोर्टात देखील जाण्याची आमची तयारी आहे.